गडावर संध्याकाळ उतरली होती. आकाशात केशरी छटा पसरल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या तटावर उभे होते. त्यांच्या नजरेत चिंता होती, कारण अलीकडे संभाजीराजे थोडे रागीट, उद्धट आणि उतावळे वागत होते. काही सरदारांशी कठोर बोलणे, शत्रूंना कमी लेखणे हे महाराजांना पटत नव्हते. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना जवळ बोलावले. शिवाजी महाराज, संभाजी, राजा होणं म्हणजे फक्त तलवार चालवणं नव्हे. राजा म्हणजे प्रजेचा पिता असतो. संभाजीराजे थोडे गर्वानं म्हणाले. पिताश्री, शत्रूंना भीती वाटली पाहिजे. कठोरपणा नसेल तर राज्य टिकत नाही. शिवाजी महाराज हसले, पण तो हसू अनुभवानं भरलेला होता. शिवाजी महाराज, भीती तलवारीनं निर्माण होते, पण निष्ठा माणुसकीनं निर्माण होते. मी तलवार उचलली, पण ती नेहमी अन्यायाविरुद्ध होती. ते पुढे म्हणाले, लक्षात ठेव संभाजी, शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे, पण स्वतःच्या रागावर विजय मिळवणं हेच खऱ्या राजाचं लक्षण आहे. संभाजीराजे शांत झाले. महाराज पुढे म्हणाले, तू माझा मुलगा आहेस, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तू स्वराज्याचा वारस आहेस. तुझं बोलणं, वागणं, निर्णय हे हजारो लोकांचं आयुष्य ठरवतात. संभाजीराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मस्तक झुकवलं. पिताश्री, आज मला कळलं, राजेपद जन्मानं मिळतं, पण राजेपण आचरणानं मिळतं. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला. हेच शब्द मला ऐकायचे होते. लक्षात ठेव, बाप लेकाला राजा बनवत नाही, संस्कार राजा बनवतात. त्या संध्याकाळी रायगडावर फक्त सूर्य मावळला नव्हता, एक खरा राजा घडत होता.